रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईतील सांताक्रूझ येथे मुंबई शहर व उपनगर जिल्हा प्राधिकरणाच्या पुढाकाराने व हमसफर ट्रस्टच्या सहकार्यातून तृतीयपंथीयांकडून पीडितांना व गरजूंना कायदेशीर मदत म्हणून हा मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात 30 तृतीयपंथीयांनी आपला सहभाग दर्शवला। यावेळी मुंबई शहर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती पवनकुमार तापडिया व उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती मुकुल चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कायदेशीर प्रशिक्षणाचा कार्यक्रम पार पडलाय। यावेळी प्राध्यापक सुषमा म्हस्के यांनी भारतीय संविधानाची मूलभूत तत्वे यावर मार्गदर्शन केले। ॲडव्होकेट संतोष शिंदे यांनी जुवेनाईल जस्टिस ॲक्ट विषयी बालकांशी संबंधित गुन्हे, त्यांचे पुनर्वसन प्रक्रिया आणि कायद्याच्या तरतुदीची माहिती दिली। ॲडव्होकेट डिसोजा यांनी सायबर क्राईम व सायबर धोक्यांबाबत माहिती दिली। ॲडव्होकेट स्मृती पाटकर यांनी पॉक्सो कायदा, बालकांची सुरक्षितता, लैंगिक अत्याचाराची प्रकरणे, मुलांच्या मानसिक संरक्षणाबाबत, तर ॲडव्होकेट सिद्धांत सरवदे यांनी ज्येष्ठ नागरिक अधिनियम व त्यांच्या हक्कांविषयी माहिती दिली। त्यानंतर ॲडव्होकेट अजदी यांनी कौटुंबिक कायदे व महिलांचे घरेलू हिंसाचारापासून संरक्षण कायद्याबाबत, ॲडव्होकेट आशा कुलकर्णी यांनी पॉक्सो कायद्याबाबत, ॲडव्होकेट कपिल जोडगे यांनी कैद्यांच्या अधिकाराबाबत, तर ॲडव्होकेट बास्को डिसोजा यांनी अंमली पदार्थांबाबत विशेष मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाला 30 तृतीयपंथीयांनी आपली उपस्थिती लावली आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय। मुंबई येथून मुख्य संपादिका दीप्ती भोगल यांची रिपोर्ट।